श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. शेवटी आमच्या सासूबाई घरी आल्या. त्यांचा पुण्याचा दौरा झाला आणि लगेच आज आल्या आणि उद्या त्यांच्या दुसऱ्या भावाच्या मुलाचं लग्न होतं, त्यामुळे त्यांच्या 2 बहिणी सोबत आलेल्या. लगेच त्यांना लग्नाला जायचं होतं म्हणून आमच्या गावापासून त्यांचं म्हणजे लग्नाचं स्थळ जवळ होतं, त्यामुळे त्या आलेल्या आणि सकाळी उठून त्यांची चाललेली गडबड. त्यांची ते कामं आटपून गेल्या. मोठ्याईने पूजा वगैरे करून घेतली. पूजा केल्याशिवाय त्या जात नाहीत घराच्या बाहेर, म्हणून त्यांनी पहिली पूजा उरकून घेतली आणि त्यांचं चाललेलं मेहंदी लावायची. तेव्हाच्या तेव्हा मेहंदी रंगते का, कुठला कोण असतो, मॅजिक वगैरे आणून द्या असं चाललेलं. आणि दुसरं एक पाहुणे आलेले लांबचे बाबा, त्यामुळं मग नाही का नाश्त्याचं चाललेलं. मोठ्याला उपवास असल्यामुळं फराळाच्या पापड्या वगैरे तळ्याचे वेफर्स वगैरे तळून घेतले आणि त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी पोहे बनवले. सगळ्यांनी पोहे वगैरे खाल्ले आणि पटापटा सगळ्यांचं आवरून दिलं मी. सगळे छान तयार झाले ना. आम्ही दोघी मायले की तशाच जंगळ्या होतो. बघा हे लांबचे बाबा आलेले आमच्या घरी आणि आमच्या नानाला पण पाहुण्यांसोबत पोहे दिले आणि नानाला शेंगदाणे जमत नाही, दात नसल्यामुळं सगळे शेंगदाणे काढून द्यावं लागतात. बाबूंना पण आईनं भरवलं, त्यांची तयारी राहिलेली म्हणून आईची छान तयारी करून दिली मी. म्हणजे दोघीची तयारी दुसऱ्या करून दिली, पण दुसऱ्या आईला काही शूटमध्ये घेता आलं नाही. शूट करायला कोणी नव्हतं म्हणून आईची छान तयारी करून दिली. छान दिसत होत्या सगळ्या आणि आम्ही दोघी जंगाडी मायले की अशाच होत्या जंगाळ्या. सगळ्यांना बाय बाय टाटा केलं. सगळे लग्नाला गेले, आमच्या दोघीलाच घरी ठेवले. बाबूला पण सोबत घेऊन गेले, त्यामुळे आम्ही दोघी मायले की एकट्याच होतो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.